शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला मोलाचा सल्ला जे सरांनी दिलेला आहे याचं फॉलो करा. बॅग जी घेणार आहे याचं लाईफ पण पाहिजे, आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा पण मिळाला पाहिजे. 2 दिवसात किंवा 1 वर्षामध्ये बॅग जर खराब होत असेल, ज्यावेळेस आपल्याला मुरघास खराब होतो त्यावेळेसच आपल्याला समजेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे, आर.के. एंटरप्राइजेस कंपनीचे ओनर अँड मॅनेजिंग डायरेक्टर. आजपर्यंत आपण बरेच शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यातला आता एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. आपल्यासोबत आज खास मुलाखतीसाठी जे सर आलेले आहेत, त्यांचा परिचय करून देण्यापूर्वी त्यांच्या कंपनीचा परिचय मी करून देतो. ट्रायोबॉन्ड ॲग्री लिमिटेड ह्या नावाने त्यांची कंपनी आहे. तर कशाची कंपनी आहे आपण मुलाखतीमध्ये पुढं सांगणारच आहोत. तर जे सर आहेत त्यांनी आपला परिचय करून द्यावा. नमस्ते सर. नमस्ते सर. नमस्ते. तुमचा परिचय सांगा आमच्या शेतकरी मित्रांसाठी. मी गणेश भोटे, ट्रायोबॉन्ड ॲग्रो लिमिटेड या कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करतो. ट्रायोबॉन्ड ॲग्रो लिमिटेड ही अशी कंपनी आहे की जी शेतकऱ्यांना लागणारे ॲग्रिकल्चर प्लॅस्टिक प्रोडक्ट्समध्ये व्हर्जिन क्वालिटीमध्ये काम करते. गुरांसाठी लागणारा चारा साठवणीसाठी लागणारी बॅग म्हणजे मुरघास बॅग, त्यानंतर त्या मुरघास बॅगच्या आतमध्ये वापरण्यात येणारा जो इनर किंवा त्याला लायनर म्हणतात. लायनर. बरं सर, मी छोटासा प्रश्न विचारतो, आपण प्रश्नोत्तराला चालू करूया. आमच्या शेतकरी मित्रांसाठी मुरघास म्हणजे काय आणि मुरघासाच्या बॅगा किती प्रकारच्या असतात ह्याबद्दल मला जरा थोडंसं माहिती सांगा. सगळ्यात महत्त्वाचं सर म्हणजे मुरघास म्हणजे काय. आता सगळीकडे बघितलं तर एक नवीन क्रेज आहे की मुरघास की मुरघास करायचा आहे, पण ॲक्च्युली त्याचं बेनिफिट काय, त्याचे फायदे काय आहेत किंवा मुरघास हा कन्सेप्ट काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं हा समजणं खूप काळाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरघास म्हणजे काय. मुरघास म्हणजे काय की जो हिरवा चारा आहे तो हिरवा चारा दीर्घकाळ कसा आपल्याला टिकवून ठेवता येईल त्यासाठी जी प्रक्रिया केली जाते ती म्हणजे मुरघास. दुसऱ्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिरव्या चारामध्ये जे पोषण मूल्य मिळतात ती पोषण मूल्य हिरव्या चाऱ्यातली जास्तीत जास्त दीर्घकाळ कशी टिकवायची ह्याच्यासाठी साठवण करण्याची प्रोसेस म्हणजे मुरघास. हा चारा जो आहे तो आपण किती दिवसापर्यंत साठवून ठेवू शकतो की मुरघासची प्रोसेस किंवा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कमीत कमी त्याला 40 ते 45 दिवसाचा टाइम लागतो. म्हणजे त्या 40 ते 45 दिवसानंतर तुमचा मुरघास हा गुरांना खाण्यायोग्य बनतो. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी मुरघासाची बॅग भरली तर 40 ते 45 दिवसानंतरच ओपन करायचं. ओके. म्हणजे काय होतं सर, हे 40 ते 45 दिवसामध्ये मुरघासाच्या आतमध्ये म्हणजे बॅगेच्या आतमध्ये जी फर्मेंटेशनची प्रक्रिया होते ती कंप्लीट होते. ह्याच्यामध्ये सर जो तुम्ही पहिला प्रश्न विचारला की बॅगेंची उपलब्धता म्हणजे किती साईजमध्ये अवेलेबल असतात, ह्याच्यामध्ये सर बघितलं जे 40 किलोचे असेल किंवा 50 किलोचे असेल, 100 किलोचे असेल, 500 किलोमध्ये मिळते किंवा 1 टनामध्ये उपलब्ध आहेत. आता नवीन जी क्रेज आली की त्याच्यामध्ये 3 टन आणि 5 टनाची सुद्धा बॅग मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. बॅगेचं जे सिलेक्शन राहतं ते सिलेक्शन कशा प्रकारचं असावं की आता मार्केटमध्ये बघितलं तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची बॅग पण मिळेल आणि थोडीशी कमी क्वालिटीची पण बॅग मिळेल, परंतु जी बॅग म्हणजे अशी बॅग निवडा की जेणेकरून त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 वेळी मुरघास पुन्हा पुन्हा करू शकाल. ती कशी आमच्या शेतकऱ्यांनी ती कशी बॅग ओळखायची. आता याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ज्या दुकानदारांकडनं आपण बॅग परचेस करतो त्याच्यामध्ये त्यांना विचारताना त्याची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची लाईफ किती आहे, मटेरियल कोणतं आहे, किंवा बॅग जी आहे त्या बॅगेची साईज किती आहे आणि बॅग ज्या मटेरियलपासून बनवलं आहे ते मटेरियल कोणत्या प्रकारचं आहे. कोणत्या प्रकारचं मटेरियल असू शकतं सर. याच्यामध्ये 3 प्रकारचे मटेरियल मिळतात. एक की प्युअर व्हर्जिन मटेरियल की ज्याच्यामध्ये जे प्लॅस्टिकचे दाणे असतात ते 100% नवीन असतात, त्याला व्हर्जिन क्वालिटी म्हटले जाते. दुसरे जो प्रकार आहे की त्याच्यामध्ये सेमी व्हर्जिन म्हटले जाते की ज्याच्यामध्ये तुम्हाला 50% व्हर्जिन मटेरियल आणि 50% रिसायकल मटेरियल अशा दोघांचं कॉम्बिनेशन बनवून ती सेमी व्हर्जिनची बॅग तयार केली जाते. आणि तिसरा जो प्रकार आहे की तो तुमचा रिसायकल प्लॅस्टिक नावाने येतो. रिसायकल प्लॅस्टिक म्हणजे काय, जे प्लॅस्टिक गोळा करायचं, त्याचं मेल्ट करायचं, ग्रॅन्युल्स बनवायचे आणि पुन्हा त्याचं फॅब्रिक तयार करून बॅग मॅन्युफॅक्चर करायची. पण याच्यामध्ये काय राहतं की जसं तुम्ही क्वालिटीकडे जाणार म्हणजे तुमची जी रिसायकलची बॅग आहे त्याला कमी लाईफ राहणार, मे बी ती 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये पण कुजू शकते उन्हामध्ये. त्याच्यानंतर सेमी व्हर्जिन त्याचे लाईफ तुम्ही 1 ते 2 वेळा तुम्ही ते यूज करू शकता. पण तुम्ही चांगल्या क्वालिटीची व्हर्जिन क्वालिटीची बॅग
सिलेक्ट केली तर ते कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 वेळा त्याचा यूज करता येतो. अरे वा, 4 ते 5 वेळा. येस सर. पण ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा बेनिफिट असा आहे की तुम्ही 500 किंवा 600 रुपयाला बॅग परचेस करून तुम्ही साधारण 2.5 ते 3 वर्ष ती बॅग यूज करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न तुम्ही मला विचारला की बॅग कशी सिलेक्ट करायची. आता मार्केटमध्ये बघितलं गेलं तर 1 टनाची जी बॅग अवेलेबल होते, म्हणजे सर्रास सगळे म्हणतात की 1 टन बॅग आहे, 1 टन बॅग आहे. पण 1 टन म्हणजे काय की ज्याची कॅपॅसिटी आतमध्ये जी आहे, मुरघास किंवा हिरवा चारा साठवून ठेवायची कॅपॅसिटी जी आहे ती 1 टन असावी. हे तुम्ही त्या दुकानदारांकडनं समजून घ्या की त्या बॅगेमध्ये खरंच 1 टन मटेरियल किंवा तुमचा चारा जो आहे तो त्याच्यामध्ये साठवला जातो का. कारण मी आता मार्केटमध्ये बघतो की जसं की 1 टनाच्या नावाखाली 800 किलोची बॅग किंवा 850 किलोची बॅग किंवा 900 किलोची फसवलं जातं. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ह्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराला त्या गोष्टी विचारून त्याची क्वालिटी कशी आहे, कुठल्या प्रोसेसने बनवलेली बॅग आहे, साईज किती आहे आणि त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी त्याची आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बॅग सिलेक्ट करावी. सर बऱ्याच वेळा काय होतं की आमच्याकडे शेतकरी येतात. येस सर. आणि शेतकरी असे विचारतात की तुमच्याकडची बॅग थोडीशी महाग आहे. जे दर असतात ते एक्झॅक्ट व्हर्जन मटेरियलवर रिसायकलिंग ह्याच्यावरच ठरले जातात का. म्हणजे हो सर. कसं राहतं की 100% व्हर्जिन म्हटलं तर सर ते एकदम प्युअर मटेरियल आलं. ओके. ॲज कम्पेअर टू सेमी व्हर्जिन गेला तर तुम्हाला व्हर्जिन क्वालिटीचं मटेरियल थोडंसं महागच लागणार. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही रिसायकलची बॅग किंवा सेमी व्हर्जिनची बॅग तुम्ही व्हर्जिन क्वालिटीला कम्पेअर करत असाल तर त्या केसमध्ये व्हर्जिन क्वालिटीची नक्कीच बॅग तुम्हाला 30 ते 40 किंवा 50 रुपयांनी महाग मिळेल. परंतु सुरुवातीला तुम्ही ते 40 ते 50 रुपयाचं विचार न करता जर ती बॅग सिलेक्ट केली तर तुम्हाला ते 2 ते 2.5 वर्ष ती बॅग चांगल्या प्रकारे टिकू शकते. म्हणजे तुमचा हिवाळा असेल, पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल, अशा तिन्ही ऋतूंमध्ये ती बॅग चालू शकते. परंतु तुम्ही सेमी व्हर्जिन आणि रिसायकल बॅग सिलेक्ट केली आणि उन्हाळ्यामध्ये किंवा जानेवारीपासून जास्त प्रमाणात मुरघास तयार केला जातो, अशा ॲटमॉस्फिअर जे आहे उन्हाळ्याचं की ज्याच्यामध्ये उष्णतेचं प्रमाण खूप असतं किंवा उन्हाचं प्रमाण खूप असतं, अशा केसमध्ये ती जी बॅग आहे किंवा त्या बॅगेचा जो वरचा फ्लॅप असतो की बांधून ठेवण्यासाठी जो फ्लॅप असतो अप्पर, तर तो कुजण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे मॉइश्चर आत जाणं किंवा हवा आतमध्ये जाऊन आपला मुरघाससुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मुरघाससुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मुरघास का खराब होतो त्याच्यामध्ये, ज्यावेळेस तुमचा अप्पर कट जो असतो किंवा अप्पर फ्लॅप जो असतो तो कुजतो, त्यावेळेस तुमच्या आतमध्ये असणारी जी लायनर आहे, म्हणजे 1 टनाच्या आतमध्ये बॅगेत जी असणारी लायनर आहे ती लायनर काय होते की त्या लायनरचा आणि सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तुमची सूर्यप्रकाशाची किरणं त्या लायनरमधनं पास होऊन तुमच्या आतमध्ये असणाऱ्या चाऱ्यावरती पडले जातात, त्यावेळेस काय होतं की जो तुम्ही मुरघास तयार करताना म्हणजे ॲक्च्युअल बॅग भरताना बॅगमध्ये काय टाकता तुम्ही, एक की हिरवा चारा कुटी करून टाकला जातो आणि ती मुरघास तयार होण्यासाठी कल्चरची जी पावडर मिळते त्या पावडरने आतमध्ये जी तयार होणारे बॅक्टेरिया आहेत की त्या बॅक्टेरियांवरती तुमचं फर्मेंटेशनची प्रक्रिया आतमध्ये घडत असते. ही जे बॅक्टेरिया आहेत त्या सूर्यप्रकाशामुळे मरण पावतात. मग अशा केसमध्ये काय होतात की ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश डायरेक्टली तुमच्या चाऱ्यावरती पडलेला आहे अशा चाऱ्यामधले बॅक्टेरिया डॅमेज होतात, मरण पावतात आणि वरचा जो बॅगेचा वरचा जो मुरघास आहे तो खराब होतो. तर तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यांचं म्हणजे जास्त करून हा एकच प्रश्न आहे की बॅगेच्या वरच्या साईडला आमचं घमेले 2 घमेले मुरघास खराब होतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की तुमच्या बॅगेचे सिलेक्शन आणि सूर्यप्रकाशापासून तुमचा जो अप्पर साईड आहे बॅगेची ती तुम्हाला प्रोटेक्ट करावी लागेल, पूर्णपणे कव्हरिंग करायला. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की सगळ्यात महत्त्वाचं आहे की बॅग एकतर तुम्ही सावलीला भरा किंवा बॅग जरी उन्हात भरल्या तरी तुम्ही बॅगेंवरती ताडपत्री किंवा टार्पोलिन किंवा तुम्हाला कव्हर करून काही असं पडदा ठेवता आला तर ठेवा, जेणेकरून तुमची बॅगही डॅमेज होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅगेच्या आतमध्ये वरच्या साईडला जो मुरघास खराब होतो तो तुमचा मुरघास खराब होणार नाही. म्हणजे सावलीच्या प्लेसला ठेवलं तर कधीही चांगलं तुमची बॅगेची लाईफ आणखी जास्त वाढेल.
आता आम्ही हिरवा चारा देतो, पण मुरघासच का द्यावा? म्हणजे मुरघासाचे फायदे काय आहेत थोडक्यात? फायदे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा हिरवा चारा दीर्घकाळ टिकतो. बरोबर. दुसरा फायदा म्हणजे काय की हिरव्या चाऱ्यामध्ये असणारे जे पोषण मूल्य आहेत ते तुम्हाला ॲज इट इज तुम्ही जोपर्यंत मुरघास देताय तोपर्यंत टिकून राहतात. तसं वाळल्या चाऱ्यामध्ये बघितलं तर वाळल्या चाऱ्यामध्ये कॅरेटीनचं प्रमाण कमी होतं. कॅरेटीन म्हणजे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एचं प्रमाण कमी होतं. प्रोटीन्स जे प्रथिने आहेत त्याचं प्रमाण कमी होतं. तसं तुमचं मुरघासामध्ये ह्या दोन्ही गोष्टी ॲज इट इज तुमच्या लॉंग लाईफ चालू राहतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला चारा उपलब्ध होतो. अडचणीचा काळ म्हणजे काय? आता शेतकरी मित्र आहे, शेतकरी वर्ग आहे की जो तिन्ही ऋतूमध्ये तो काम करत असतो. पावसाळ्यामध्ये तुम्हाला रानामध्ये जाऊन किंवा चिखलामध्ये जाऊन चारा तोडणं आणि आणणं किंवा पावसाची सतत धार असते अशा केसमध्ये शेतामध्ये जाणं पॉसिबल नसतं. अशा केसमध्ये तुम्हाला मुरघास इझिली तिथं चाऱ्यासाठी उपलब्धता त्याची तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे काय की मुरघासामधलं जे चारा आहे म्हणजे मुरघास जे आहे त्याची पचनीयता चांगली आहे. अच्छा. त्यानंतर मुरघासामध्ये जे आम्ल तयार होतात, जे ॲसिड तयार होतात ते ॲसिड आणि जनावरांच्या पोटामधले ॲसिड सेमच असतात. अरे वा. सगळ्यात महत्त्वाचा तो बेनिफिट आहे. एकसारखा चारा तुमचा 12ही महिने तुम्हाला उपलब्ध होतो. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वर्गासाठी सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा कमी वेळेत तुमचं क्षेत्र रिकामं होतं. दुसऱ्या पिकासाठी तुम्हाला क्षेत्र ते वापरता येऊ शकतं. सर, मुरघास तयार करण्यासाठी काय साधन सामुग्री आमच्या शेतकऱ्यांनी गोळा केली पाहिजे? कोणत्या पिकाचा आपण मुरघास करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचा जर सर विचार केला की साधन सामुग्रीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त प्रमाणात हिरवा चारा असावा. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्याकडे तो चारा बारीक करण्यासाठी कुट्टी यंत्र असावे किंवा त्याला कडबा यंत्र म्हणतो आपण. ते जे आवश्यक चॉप कटर त्याची आवश्यकता तुमच्याकडे असली पाहिजे. आणि साठवण्यासाठी जी साधनं लागतात की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे मुरघास बॅग असेल आहे. अति प्रमाणात तुम्हाला मुरघास करायचा असेल तर तुमच्याकडे खड्ड्यामध्ये तुम्ही करू शकता. अच्छा. किंवा बांधकामामध्ये पण तुम्ही करू शकता. बांधकामामध्ये म्हणजे बंकर सिस्टम जी म्हटली जाते, बांधकाम करून त्याच्यामध्ये मुरघास तयार करणं. ही अशी साधन सामुग्री बेसिकली आपल्याला मुरघास तयार करण्यासाठी लागत असते. सर, आपण कोणत्या पिकाचं करू? पिकांमध्ये बघितलं गेलं तर सर तुम्ही की वैरणीचा राजा ज्याला मका म्हटली जाते आणि मकेचा मुरघास हा दुभत्या जनावरांसाठी खूप उपयुक्त ठरतो. त्याच्यानंतर तुम्ही ज्वारीचा म्हणजे कडवळाचा एक मुरघास तुम्ही करू शकता, बाजरीचा करू शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे एकदल वर्गातील जी पिके आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची गवत आहेत, नेपेरियर किंवा अशी जी पिकं आहेत अशा प्रकारच्या पिकांचा तुम्ही मुरघास करू शकता. की एकदल वर्गातल्या पिकांमध्ये काय होतं की शर्कराचं प्रमाण जास्त असतं आणि शर्कराचं प्रमाण हे फर्मेंटेशन प्रक्रियेसाठी खूप उपयुक्त ठरतं. दुसरं जे गोष्ट आहे की द्विदल वर्गातील पिकं जी म्हटली जातो आपण की त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की त्याच्यामध्ये शर्करेचं प्रमाण कमी असतं पण प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. जर तुम्ही एकदल वर्गातील पिकं आणि द्विदल वर्गातील पिकं ह्या दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही मुरघास तयार केला तर तुम्हाला आणखी जास्त प्रकारचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही आता म्हटला की मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे किंवा द्विदलमध्ये काही जे गवत आहेत, तर हे कोणत्या वेळी केलं पाहिजे किंवा त्याचं सिलेक्शन कधी असावं? वेळ काळ काही ह्या पिकांचा ठरलेला आहे का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर की मुरघासाचा जो कन्सेप्ट आहे की हिरवा चारा दीर्घकाळ आणि पोषण मूल्य त्याचे म्हणजे त्या हिरव्या चाऱ्यात असणारे पोषण मूल्य जे आहे ते दीर्घकाळ टिकवून ठेवणे. ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे थोडक्यात की पिकांची कापणी केव्हा केली पाहिजे? कापणी केली पाहिजे. बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही मका असेल, मकेच्या केसमध्ये की ज्या पिकांना तुरा नुकताच निघलेला आहे, अशा एजमधले जे पिकं आहेत किंवा मकेचं बघितलं की त्याला आपण चिकातली मका म्हणतो किंवा ते मकेच्या कणसातले जे दाणे आहेत ते ज्यावेळेस चिकामध्ये असतात किंवा मिल्क लाईन जे असते येल्लो आणि व्हाईट हे मिडलला ज्यावेळेस येते त्याला मिल्क लाईन म्हणतात. की अशा एजमधली जी मका आहे चिकातली मका, अशा
एजमधल्या मकेचं तुम्ही मुरघास करणे आवश्यक आहे की ज्याला आपण साधारण एज म्हटलं तर 3 महिने ते 3.25 महिने त्या एजमधले मकेचे मुरघास केला पाहिजे. की ह्याच्यामध्ये की तुम्ही म्हणताल की ह्याच एजमध्ये का करायचं, की हिरवा चारा जो असतो म्हणजे पानामध्ये असलेले पोषण मूल्य किंवा ताटामधील असलेले पोषण मूल्य किंवा त्याच्या कणसांमध्ये जे दाणे आहेत त्या दाण्यांमध्ये असलेले जे उपयुक्त घटक आहेत हे घटक आपल्याला मिळत राहतात. ज्यावेळेस तुम्ही जास्त एजची किंवा जास्त दिवसाचे मकेचे ज्यावेळेस तुम्ही मुरघास करणार आहे अशा केसमध्ये काय होतं की तुमच्या ताटामधील म्हणजे मकेचा ताट जो असतो जो जी दांडी असते हां तर त्या दांड्यामधलं जे पोषण मूल्य आहे ते त्याच्या फळाकडे जाते म्हणजे थोडक्यात मकेच्या कणसाकडे किंवा दाण्याकडे जातं. त्यामुळे जी पोषण मूल्य आपल्याला गरजेचे आहेत ते ताटामधले निघून जातात ते दाण्यांमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला पूर्ण हिरव्या चाऱ्यामध्ये ते पोषण मूल्य आहेत असं होत नाही. म्हणून त्या सर्टन एजमध्येच त्याची कटिंग होणं गरजेचं आहे किंवा त्या एजच्या मकेचाच मुरघास बनवणं गरजेचं आहे. सर हे जे आपण तयार केलेला मुरघास आहे त्याची साठवण कशी केली पाहिजे? आता साठवणीचं जर बघितलं सर तर साठवणी तुम्ही 3 ते 4 प्रकारे करू शकता. की एक की आहे की तुम्ही मुरघास बॅगेमध्ये करू शकता. तर बॅगेमध्ये पण 1-2 प्रकार असतात की एक आउटर असते एक इनर असते. आउटर फक्त तुम्हाला त्या आतमध्ये असलेल्या लायनरला आणि मुरघासाला प्रोटेक्शनचं काम करत असते. हा एक प्रकार आहे. दुसरा जो आहे की खड्ड्यामध्ये मुरघास करणे म्हणजे कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये किंवा भागामध्ये आणि जिथं तुम्हाला मुरघास अति प्रमाणात लागणार आहे किंवा तुमच्या गायांचा गोठा मोठा आहे अशा केसमध्ये तुम्ही खड्ड्यातला मुरघास करू शकता. तिसरा जो प्रकार येतो की तो बांधकाम करून तुम्ही मुरघास करू शकता की ज्याला बंकर सिस्टम म्हटले जाते. आणि आता लेटेस्टमध्ये जे टेक्नॉलॉजी आहेत की त्याला बेलिंग सिस्टम म्हणतात की हिरव्या चाऱ्याचं एक थोडक्यात सांगायचं झालं तर एक त्याची गाठ बनवणे आणि त्या गाठेला रॅप करून प्रिझर्व करणे अशा 3 ते 4 प्रकारामध्ये तुम्ही मुरघास साठवून करून ठेवू शकता. आमच्या शेतकऱ्यांना एक छोटीशी माहिती सांगा किंवा आम्ही बॅगेमध्ये मुरघास करतो. बॅगेमध्ये मुरघास हे करत असताना त्याचे थर कसे दिले जातात? शक्यतो बॅग जी आहे की ज्या बॅगेमध्ये तुम्ही मुरघास बनवणार आहेत त्या बॅगेचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ती बॅग बरोबर सरळ उभी राहील यासाठी सुरुवातीला ती बॅगेचं स्टँडिंग पोझिशन तुम्ही फिक्स करा जेणेकरून पुढे म्हणजे 2-3 महिन्यानंतर किंवा 40 दिवसापर्यंत की ती बॅग एका साईडला कलंडणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून तुमची बॅग पण डॅमेज होणार नाही आणि मुरघासही डॅमेज होणार नाही. ती पावडर तुम्ही टाका. ते पावडर टाकल्यानंतर पुन्हा 1 फुटाचा लेअर द्या मकेचा की ती मका 3 ते 4 माणसांनी चांगली पायाने दाबून घ्या. दाबून घेतल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या बॅगेमध्ये कल्चर पावडर टाका. पुन्हा 1 फुटाचा लेअर द्या. पुन्हा दाबा. अशी प्रोसेस तुम्ही बॅग पूर्ण भरेपर्यंत करा. तुम्ही जेवढं जास्त दाबून बॅग भरणार तेवढं जास्त चांगल्या क्वालिटीचा मुरघास तुम्हाला तयार होणार. ही झाली प्रक्रिया. आणि निर्मिती करताना आपण कशी केली पाहिजे म्हणजे ह्याची निर्मिती म्हणतो की बाबा आपण मुरघास निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर मुरघास निर्मिती म्हणजे कशी केली जाते की सगळ्यात अगोदर म्हणजे की योग्य स्टेजमध्ये असलेले पिकांची तुम्ही कापणी केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की हिरव्या चाऱ्यामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण हे 85% असतं. मुरघास बनवण्यासाठी आपल्याला 65% कमीत कमी पाण्याचं प्रमाण लागतं. पण अशा केसमध्ये 85% वरनं 65% वरती म्हणजे 20%चं पाण्याचं प्रमाण कसं कमी करायचं की त्याच्यामध्ये 2 प्रकारे तुम्ही 20% पाण्याचं प्रमाण कमी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 4 ते 5 तासानंतर त्याची कुटी करायला घ्या. त्याच्यामध्ये तुमचं 20% पाण्याचं प्रमाण कमी होईल. दुसरी गोष्ट की कटिंग करताना म्हणजे कुटी करताना त्या मकेचा जे रोप आहे किंवा पीक आहे त्या पिकाचे 5 mm ते साधारण 15 mm पर्यंत तुकडे होतील. त्या अशा पद्धतीने त्याची कटिंग करून घ्या. मोठ्या प्रमाणात पण तुकडे नसावेत आणि अतिशय छोटे पण नसावेत. सर आम्ही जो मुरघास बनवला आहे तर शेतकऱ्यांनी त्याचा वापर कसा करावा?
सुरुवातीपासून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा त्याचं. वापर कसा करावा याच्यामध्ये सर पाहिलं गेलं तर प्रत्येक जनावरांना मुरघासाची जी चव असते किंवा त्याची एक सवय असते ही असते असंही नाही. काही नवीन जनावरं असतात की जे पहिल्यांदाच मुरघास खाणारे असतात. काहींना सवय असते म्हणजे ऑलरेडी एक्झिस्टिंग त्यांचं ते फिडिंग चालू असतं. ज्यावेळेस तुम्ही नवीन जनावरांसाठी मुरघास त्यांना चारणार आहेत अशा केसमध्ये सुरुवातीला त्यांना एक 3 ते 4 किलोपर्यंतच मुरघास खायला द्या. एकदा त्याची सवय झाल्यानंतर तुम्ही त्याचे प्रमाण वाढवा. कमीत कमी दिवसातून एक 15 ते 20 किलो मुरघास एका जनावरांना तुम्ही देऊ शकता. हळूहळू दिल्या म्हणजे ज्यावेळेस जसं त्यांना सवय होईल तसं सवय तुम्ही लागेल त्यांचं तसं प्रमाण 15 वाढवा. किलो आपण जे डेली फीड देतो त्याच पद्धतीनं. येस सर. सर हा झाला वापर, पण आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही एक जाता जाता काय म्हणून सल्ला द्याल किंवा एक मोलाचा सल्ला काय असेल तुमचा? सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुम्ही चांगल्या क्वालिटीची उच्च प्रतीची बॅग सिलेक्शन करा. एक गुणवत्ताधारक उत्पादन असलेली बॅग घ्या. चांगल्या कंपनीची बॅग घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या बॅगेमध्ये तुम्हाला पुरेपूर 1 टन कॅपॅसिटी बसेल अशा बॅगेंची सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जे आहे पिकांचं पण तुम्ही चांगल्या क्वालिटीचा मुरघास बनवण्यासाठी जी पिकांचं जे एज सांगितलं मी तुम्हाला 3 ते 3.25 महिन्याच्या आतमध्ये पिकांचं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. चांगल्या प्रतीचा लायनर वापरा. बॅगेमध्ये जो तुम्ही लायनर किंवा प्लॅस्टिकची थैली जी वापरता ती चांगल्या प्रतीची वापरा. शेतकरी मित्रांनो, एक तुम्हाला मोलाचा सल्ला जे सरांनी दिलेला आहे याचं फॉलो करा. पैशाच्या मागं प्रत्येक लोक असतातच. पैसे मिळवले पाहिजेत, कमी जास्त झाले पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजतात. परंतु त्या गोष्टी जी घेणार आहोत किंवा बॅग जी घेणार आहे याचं लाईफ पण पाहिजे, आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा पण मिळाला पाहिजे. 2 दिवसात किंवा 1 वर्षामध्ये बॅग जर खराब होत असेल तर नक्कीच इकॉनॉमिकदृष्ट्या कमी मिळेल तुम्हाला. परंतु ह्या गोष्टीच्या नक्कीच तुम्ही मागं लागू नका. सुजाण शेतकऱ्यांना सर्व काही गोष्टी कळतात. फायदा तोटा हा ज्यावेळेस आपल्याला मुरघास खराब होतो त्यावेळेसच आपल्याला समजत असतं. तर नमस्कार सर, धन्यवाद.